बाप के गले का हार बनने का पुरुषार्थ करो। प्रश्न, स्वदर्शन चक्र का राज स्पष्ट होते हुए भी बच्चों में धारणा नंबरवार होती है, क्यों? उत्तर, क्योंकि यह ड्रामा बहुत कायदे अनुसार बना हुआ है। ब्राह्मण ही 84 जन्मों को समझकर याद कर सकते हैं, लेकिन माया ब्राह्मणों को ही याद में विघ्न डालती है, घड़ी घड़ी योग तोड़ देती है। अगर एक समान धारणा हो जाए, सब सहज पास हो जाए, तो लाखों की माला बन जाए। इसलिए राजधानी स्थापन होने के कारण नंबरवार धारणा होती है। ओम शांति। यह है मरजीवा पने का जन्म। मनुष्य जब शरीर छोड़ते तो दुनिया मिट जाती है, आत्मा अलग हो जाती है, तो न मामा न चाचा, कुछ भी नहीं रहते। कहा जाता है यह मर गया, अर्थात आत्मा जाकर परमात्मा से मिली। वास्तव में कोई जाते नहीं है, परंतु मनुष्य समझते हैं आत्मा वापस गई या ज्योति ज्योत में समाई। अब बाप बैठ समझाते हैं, यह तो बच्चे जानते हैं आत्मा को पुनर्जन्म लेना ही होता है। पुनर्जन्म को ही जन्म मरण कहा जाता है। पिछाड़ी में जो आत्माएं आती है, हो सकता है एक जन्म लेना पड़े, बस वह छोड़ फिर वापस चली जाएगी। पुनर्जन्म लेने का भी बड़ा भारी हिसाब किताब है। करोड़ों मनुष्य है, एक एक का विस्तार तो नहीं बता सकेंगे। अब तुम बच्चे कहते हो, हे बाबा, हमारे देह के जो भी संबंध है वे सब त्याग, अब हम तुम्हारे गले का हार बनने आए हैं, अर्थात जीते जी आपका होने आए हैं। पुरुषार्थ तो शरीर के साथ करना पड़ेगा, अकेली आत्मा तो पुरुषार्थ कर न सके। तर बाबा म्हणता, ये जो जन्म है तुम्हारा, ये मरजेवा पने का जन्म है, म्हणजे देहाचं भान विसरायचंय आणि आत्मा समजून पुरुषार्थ करायचा आहे, आत्मिक स्थितीमध्ये राहून पुरुषार्थ करायचा आहे। तो शरीराशिवाय तो अपन नहीं करू शकत पुरुषार्थ, तो मर के नहीं कर सकते पुरुषार्थ। इस शरीर में रहते हुए हमें पुरुषार्थ करना है। फक्त जीते जी मरणा हे कशाला म्हणतो बाबा, की जसं मृत्यूनंतर आपण अटकत नाही कोणामध्ये, तसं बाबा म्हणतोय की आता तुम्ही कोणामध्ये न अटकता आता माझ्या गळ्याचा हार बनून जा, माझे बनून जा। बाकी सगळ्यांसाठी तुम्ही आहे इथं उपलब्ध, पण सेवा म्हणून आहे, पण मोहाच्या आधाराने नाही, कोणाशी लगावामध्ये यायचं नाहीये, नाही तर दुःखच येतं। तर बाबा म्हणते, अभी ये जो है कुछ आत्माएं यहां से जाती है, दूसरी तरफ जन्म लेती है, कुछ आत्माएं एक जन्म के लिए नीचे आएगी, काही काही आत्मा एकाच जन्मासाठी खाली येतील आणि इथून सरळ परमधाम मध्ये जातील। तर प्रत्येकाचा पुनर्जन्म आहेच असंही नाही, काही आत्मा येतील, लास्टला ज्या आत्मा येणार आहे किंवा आलेले आहे, काही काहींचं एकच जन्मासाठी या धर्तीवरती आलेले आणि इथून डायरेक्ट जातील ते परमधाम मध्ये। काही काहींचा जन्म आणि मृत्यूचा खेळ हा 84 वर्ष चालतो। जे सुरुवातीला आलेले सतयुगामध्ये त्यांचे 84 जन्म आहे, 84 मृत्यू होतील। बाकी मग जे द्वापर नंतर आलेले त्यांचे 63 जन्म आहे, आणि काही काही एका जन्मासाठी सुद्धा येतात। काही काहींचे मग जन्म मृत्यूचा जो हिशोब आहे, बाबा म्हणते हर एक का पुनर्जन्म का अलग अलग है, कोणाचं 1 दिवसाचं आयुष्य, कोणाचं 1 महीने आयुष्य। लेकिन अब हमें बाबा कह रहा है कि अभी शरीर के भान को भूलो, शरीर भान देह भानाला विसरून आता आत्मिक स्थितीमध्ये स्वतःला आत्मा समजून बाबांच्या सोबत राहायचंय आणि सुंदर असा प्रकारचा पुरुषार्थ करायचा। हे खूप सुंदर जीवन आहे, हे सुंदर जीवन आपल्याला अनेक बंधनातून मुक्त ठेवणार आहे, अनेक दुःखांपासून मुक्त ठेवणार आहे। जर आपण बाबांचे बनून राहिलो तर मग आपल्याला तो बाहेरच्या दुःखाचा अनुभव होणार नाही,
ते त्रास नाही देणार आपल्याला आणि पुरुषार्थ चांगला होईल. बाप बैठ समझाते हैं, जब रुद्र यज्ञ रचते हैं तो वहां शिव का चित्र बड़ा मिट्टी का बनाते हैं और अनेक सालिग्राम के चित्र मिट्टी के बनाते हैं. अब वह कौन से सालिग्राम हैं जो बनाकर फिर उनकी पूजा करते हैं? शिव को तो समझेंगे कि यह परमपिता परमात्मा है, शिव को मुख्य रखते हैं. आत्माएं तो ढेर है, तो वे भी सालिग्राम बहुत बनाते हैं. 10,000 अथवा 1,00,000 भी सालिग्राम बनाते हैं. रोज बनाया और तोड़ा, फिर बनाया. बड़ी मेहनत लगती है. अब वह न पुजारी न यज्ञ रचवाने वाले ही जानते हैं कि यह कौन है. क्या इतनी सब आत्माएं पूजनीय लायक है? नहीं. अच्छा समझो, भारतवासियों के 33 करोड़ सालिग्राम बनाए. वह भी हो नहीं सकता, क्योंकि सभी तो बाप को मदद देते नहीं है. यह बड़ी गुह्य बातें हैं समझने की. 4-5 लाख रुपया खर्च करते हैं रुद्र यज्ञ रचने में. अच्छा, अब शिव तो परमपिता परमात्मा ठीक है, बाकी सालिग्राम इतने सब कौन से बच्चे हैं जो पूजे जाते हैं? इस समय तुम बच्चे ही बाप को जानते हो और मददगार बनते हो. प्रजा भी तो मदद करती है ना. शिव बाबा को जो याद करते हैं वह स्वर्ग में तो आ जाएंगे. भल ज्ञान किसको न भी दे तो भी स्वर्ग में आ जाएंगे. वह तो कितने ढेर होंगे, परंतु मुख्य 108 है. मम्मा भी देखो कितनी जबरदस्त रत्न है, कितनी पूजी जाती है. अब तुम बच्चों को देही अभिमानी जरूर बनना है. जन्म जन्मांतर तुम देह अभिमानी रहे हो. कोई भी मनुष्य ऐसे नहीं कहेगा कि मैं आत्मा परमपिता परमात्मा की संतान हूँ. संतान है तो उनकी पूरी बायोग्राफी मालूम होनी चाहिए. पारलौकिक बाप की बायोग्राफी बड़ी जबरदस्त है. तो बच्चे कहते अब जीते जी मरकर बाबा हम आपके गले का हार जरूर बनेंगे. आत्माओं की भी बड़ी बड़ी माला है. वैसे फिर मनुष्य सृष्टि की बड़े ते बड़ी माला है. प्रजापिता ब्रह्मा है मुख्य. इनको आदम, आदिदेव, महावीर भी कहते हैं. अब यह बड़ी गुह्य बातें हैं. तर बाबा म्हणताय की जे रहस्य दुनियावाल्यांना माहिती नाहीये, तर रहस्य मी तुम्हाला सांगतोय. रुद्र यज्ञ रचतात, त्याच्यामध्ये एक शिवबाबा, एक शिव बनवतात. मातीचा का होत नाही, शिव बनवतात आणि बाकीचे सालिग्राम बनवतात. तर जे मोठे मोठे यज्ञ रचले जातात त्याच्यामध्ये कोणी 5,000 सालिग्राम बनवतो, कोणी 10,000 बनवतो, कोणी 1,00,000 बनवतो. तर बाबा म्हणतात लेकिन वो जानते नहीं ये सालिग्राम कौन है. त्याच्या मागचं रहस्य त्यांना माहिती नाही. तर हे सालिग्राम म्हणजे आपलं प्रतीक आहे, आपण आत्म्याचं प्रतीक आहे. आपल्या शरीरासहित जी आपण सेवा केलेली आहे त्याचं प्रतीक देवी देवता म्हणून आपले मंदिरं बनवले गेले. आणि आपण जे आत्मिक स्थितीमध्ये राहिलेलो आहे, बाबांच्या सोबत राहिलेलो आहे, हम आत्मा परमात्मा की संतान है. इस स्थिति में जो हम रहे हैं, आत्मिक भान में रहे, उसका यादगार है सालिग्राम. आणि आपली मग ती पूजा होते सालिग्राम रूपामध्ये. तर सालिग्राम जे आहे बाबा म्हणताय हर बच्चे ने मुझे मदत नहीं की है. 33 करोड़ आत्माएं हैं जो सतयुग त्रेता में आएगी. आणि म्हणून ते थोडे बनवतात सालिग्राम, निवडक बनवतात, 5,000, 10,000, 1,00,000 बनवतात. पण मला मदत करणारे बाबा म्हणतात 108 मुख्य आहे आणि बाकीचे मग नंबरवार आहे. 108 मुख्य आत्मे जे मला मदत करतात या नव्या दुनियेला बदलण्यासाठी, नव्या दुनियेला आणण्यासाठी, जुनी बदलून नवी आणण्यासाठी. तर ते 108 मुख्य आहे. त्याच्यामध्ये मम्मा मुख्य आहे, ब्रह्मबाबा मुख्य आहे आणि बाकी सगळे जे मदत करतात त्यांची यादगार म्हणून सालिग्राम रूपामध्ये आपली पूजा केली जाते. बाकी 33 करोड आत्मे बाबा म्हणताय मला मदत नाही करत. ते सगळेच फक्त एका ठिकाणी कुठेतरी भारतामध्ये मंदिर आहे जिथं 33 कोटी ते छोटे 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 सालिग्राम बनवलेले. पण मग त्यांची ती भावनेने थोडी होणार पूजा, पाईपनी पूजा होते काही तिथं, मग असं सगळं वरच्यावर चालतं. लेकिन जो यज्ञ रचते हैं, यज्ञ में भावना से करते हैं सब. तर ही यादगार आहे. आपण जे कर्तव्य पार पाडलेले संगम युगामध्ये आणि बाबांच्या गळ्याचा हार बनलेलो आहे. आपण आत्मिक स्थितीमध्ये राहून आपण खूप सुंदर पुरुषार्थ केलेला आहे, त्याची यादगार
सालिग्रामच्या रूपामध्ये आपली पूजा केली जाते भक्ती मार्गामध्ये. तर हे बाबा म्हणतात हे सगळे रहस्य मी तुम्हाला सांगत असतो जे दुनियावाल्यांना माहिती नाहीये. तुम समझते हो हम सब आत्माएं एक निराकार बाप की संतान है और यह मनुष्य सृष्टि का सारा सिजरा है जिसको जीनोलॉजिकल ट्री कहा जाता है. हम सब आत्माएं एक निराकार बाप की संतान है. सब आत्माएं, सगळ्या धर्माच्या सर्व आत्मा एक निराकार परमात्म्याची संतान आहे. आणि म्हणून सगळेच गात आले कि तुम मात पिता हम बालक तेरे. तो हम आत्माएं, हम सब आत्माएं, चाहे हम किसी भी धर्म के हो, हम सब आत्माएं एक परमात्मा बाप की संतान है, निराकार परमात्मा की संतान है. और यह मनुष्य सृष्टि का सीजरा जिसको जीनोलॉजिकल ट्री कहा जाता है, मनुष्य सृष्टिची वंशावळ. जैसे सरनेम होता है ना अग्रवाल, फिर उनके बच्चे पोतरे अग्रवाल ही होंगे. सिजरा बनाते हैं ना, एक से फिर बढ़ते बढ़ते बड़ा झाड हो जाता है. तर बाबा म्हणताय की कोणाचं आज अग्रवाल आडनाव आहे तर त्याच्या वडिलांचं अग्रवाल, त्याच्या आजोबांचं आडनाव अग्रवाल असेल, त्याच्या आजोबांच्या आजोबांचं आडनाव अग्रवाल असेल, त्याच्या पुन्हा जे वंशावळ आपण किती मागे जाऊ अग्रवाल पासून त्यांची सुरुवात झालेली आहे. तर मग हे जे आपण जे कुलदेवी कुलदेवता मानतो ते असंच आहे. हाच प्रकार आहे की आता ही यांची कुलदैवत, ती त्यांची कुलदैवत, ह्या आडनाववाल्यांची कुलदैवत, त्या आडनाववाल्यांची कुलदैवत. कारण सगळे पूर्वज जे आहे ते देवी देवता आहे सगळ्यांचेच. आणि ते आपण हे बाबांनी सांगितलं आपल्याला, स्पष्ट केले या 2-3 दिवसामध्ये की आपणच ते पूर्वज आहे. आपणच म्हणजे ती सुरुवात. आपण जर मागे गेलो, समजा आजोबा त्यांचे आजोबा त्यांचे आजोबा असं मागे जर गेलो आपण, तर तिथं आपण पूर्वज म्हणून आपण दिसू. त्या की आपण हे जे सुरू झालं, हा जो घराणा सुरू झाला, या आडनावाचा जो घराणा सुरू झाला त्याची सुरुवात आपण केलेली, आपण पूर्वज आहे. आणि म्हणून आपण पूर्वज मग जे तिथपर्यंत पोहोचू तर सतयुगामध्ये पोहोचू, आणि सतयुगामध्ये आपण होतो देवता. आणि म्हणून मग कुलदेवी आणि कुलदेवता रूपामध्ये आपली पूजा केली जाते. तो प्रजापिता ब्रह्मा भी तो है. नई दुनिया कैसे रची जाती है, क्या प्रलय हो जाती है, नहीं. तर बाबा म्हणतात हे बाकीचे तर आहेच, कुलदैवत कुलदेवता, आणि सगळ्यात मोठा आहे सगळ्यांचा पूर्वज आहे, सगळ्यात स्टार्टिंगवाला आहे ब्रह्मा. त्याच्याद्वारे ही सगळी मनुष्यसृष्टी सुरू झालेली आहे. आणि मग वेगवेगळ्या कुलाचे आपले सुरुवात करणारे ते कुलदैवत आणि कुलदेवी. तो नई दुनिया कैसे रची जाती है, क्या प्रलय हो जाती है, नहीं. दुनिया तो कायम है, सिर्फ जब पुरानी होती है तो बाप आकर उनको नया बनाते हैं. तर बाबा म्हणतात प्रलय नाही होणे वाली. असं नाही की सगळं संपून जाईल आणि इथं काहीच राहणार नाही आणि मग नवी सृष्टीची रचना होईल. हे नाही होणार आहे. बाबा म्हणताय बाबा आते हैं और इस सृष्टि को नया बनाते हैं. आणि मग त्याच्यामध्ये मदत करतात बाबांना विनाशकारी हत्यार जे बनवलेले ती मदत करतात. त्यामुळे बाहेरच्या सृष्टीचा विनाश होऊन जाणार आहे. आणि बाहेरच्या सृष्टीचा विनाश होण्यासाठी ते हत्यार आणि हे निसर्गाचे 5 तत्व ते कारणीभूत ठरणार आहे. भारतामध्ये जे महापरिवर्तन होणार आहे, भारतभूमी जशीच्या तशी राहील, बाहेरची भूमी राहणार नाही, पाणीच होऊन जाईल तिकडे सगळीकडे. भारताची भूमी तशीच्या तशी राहील, पण इथं गृहयुद्धाद्वारे परिवर्तन होणार आहे आणि हे 5 तत्व इथं उथलपाथल करतील. त्यांची सगळी तयारी झालेली आपण बघतोय. आता उन्हाळ्यात पावसाळ्यासारखा फुल पाऊस चालू आहे. तो हे जे निसर्गाचे 5 तत्व आहे हे आता तमोप्रधान स्थितीमध्ये पोहोचलेले, तमोप्रधान अवस्थेमध्ये पोहोचलेले, खराब झालेले. आणि मग असे हे जे तमोप्रधान झालेले हे तत्व आहे यांचीच मदत शेवटी महापरिवर्तनासाठी होणार आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली, कसंही वातावरण बनलं, आपण स्वतःला स्थिर ठेवायचे. कारण हे सगळं हा सफाईचा कार्यक्रम होणार आहे. आता हे बाबा फक्त आता मधून मधून उदाहरण देत असतो आपल्याला, आणि नंतर हे सगळं होणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. आताच आपण मन तयार करून घ्यायचं की हे सब होणार आहे.
आणि हे सगळं चांगल्यासाठी व्हायचंय. आता खूप पाऊस येईल तर त्याच्यामध्ये या सृष्टीची सफाई होणार. कुठं काय होईल, कुठं काय होईल, कुठं काय होईल, पण हे वेगवेगळ्या प्रकारे ही सृष्टी स्वतःला आता पुन्हा पहिल्या स्थितीमध्ये घेऊन येणार आहे. आता खराब झालेली अवस्था, कधी काय होतंय, कधी काय कुठं, कधी तापमान जास्तच आहे, कधी खूप कमी आहे, कधी खूप जास्त पाऊस आहे, कधी खूप जास्त वादळ आहे, काही काही होतंय, कुठं समुद्राला सुनामी येणार आहे, वेगवेगळ्या गोष्टी होतील. पण हे सगळं कल्याणासाठी होणार आहे, सगळं आपल्या भल्यासाठी होणार आहे, सगळ्यामधून चांगलंच निघणार आहे. तर काहीही झालं आणि किती खराब परिस्थिती आली आणि किती वातावरण बिघडलं, आपण स्वतःला बिलकुल स्थिर ठेवायचं, शांत ठेवायचं. आणि ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर त्यावेळेला आपण या निसर्गाच्या 5 तत्वांना सकाश द्यायची. फक्त तेवढं करायचंय. आपण परेशान न होता अचल अडोल स्थितीमध्ये राहून, बाबांच्या सोबत राहून या निसर्गाच्या 5 तत्वांना सकाश द्यायची आपण. कारण ते बिचारे तंग झालेले, मनुष्याच्या व्हायब्रेशनमुळे तंग झालेले. या 5 तत्वांना खूप चांगले व्हायब्रेशनची सवय 2500 वर्षापर्यंत. नंतर पण द्वापरमध्ये मिक्स होतं, पण कलियुगामध्ये आता सगळे खराब व्हायब्रेशन त्यांना मिळत आहे. आणि म्हणून मग ते त्यांचं जी वागणूक आहे ती बदलून गेलेली सगळी. म्हणून आपण पूर्वज आहे, आपण विश्वकल्याणकारी आत्मे. ते या विश्वातल्या प्रत्येक वस्तू, व्यक्ती, वैभव, वातावरण सगळ्यांना सकाश देणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपण शांत राहणं सगळ्यात पहिले, शक्तिशाली स्थितीमध्ये राहणं आणि ते बाबांकडून व्हायब्रेशन घेऊन या 5 तत्वांना देणं की माझ्याकडून हे व्हायब्रेशन येत आहे. आता जलतत्व खराब स्थितीमध्ये तर जलतत्वाला आपण व्हायब्रेशन द्यायचे. हवा आहे, हवा चाललेली आहे, वायू तत्वाला व्हायब्रेशन द्यायचे की बाबांकडून किरण येत आहे आणि या वायू तत्वाला जात आहे. असं वेगवेगळ्या प्रकारे आपण प्रयोग करू शकतो. पण त्याच्यामध्ये जर आपण स्वतःला व्यस्त ठेवू तर वातावरणामुळे परेशान नाही होणार. आपण वातावरणामुळे स्थिती आपली विचलित नाही होणार. अपन ही सेवा समझाइए कि अभी मुझे ये सेवा दे दी है बाबा ने, वातावरण बिगड़ गया है, अब मेरी सेवा स्टार्ट हो गई. असं तर कंटिन्यूस सेवा करायची आहे. पण ज्यावेळेला विशेष अशी परिस्थिती असेल त्यावेळेला आपण या निसर्गाच्या 5 तत्वांची विशेष सेवा करायची. तो बाबा म्हणता है कि ये सारा प्रलय नहीं हो जाता है, लेकिन मुझे इस दुनिया को बदलना पड़ता है. अगर असं नाही मी सगळं संपून टाकतो, काहीच ठेवत नाही, असं नाही होत. महापरिवर्तन होतं. जुन्यापासूनच बाबा नवं बनवतोय. नव्यापासून जुनी बनली ही दुनिया, पण बाबा येतो शेवटी आणि या जुन्यापासून या दुनियेला पुन्हा नवं बनवतो. तर त्यासाठी हे सगळे होणारे प्रकार आपल्या समोर. आपण बाबांचे बच्चे, मास्टर सर्व शक्तिवान आहे, शक्तिशाली स्थितीमध्ये राहायचंय, शांत स्वरूप स्थितीमध्ये राहायचंय आणि या सगळ्यांचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे आपला पुरुषार्थ वाढवण्यासाठी, आपलं भाग्य बनवण्यासाठी. या सगळ्या परिस्थितीचा उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे. बाप एडॉप्ट करते हैं स्वर्ग का वर्षा देने के लिए, लायक बनाते, हम बाबा के गोदी के बच्चे बनते हैं. इस समय संगम युग में बाबा हमें एडॉप्ट करते हैं. ज्यावेळेला आपलं मन अस्थिर झालं, ज्यावेळेला आपल्याला टेन्शन यायला लागलं, त्यावेळेला आपण असं समजायचंय बाबांच्या गोदीमध्ये मी छोटंसं बच्चा बनून बाबांच्या गोदीमध्ये, आणि बाबा मला चांगल्या प्रकारे प्रेम करतोय. अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला लाईटच्या शरीरामध्ये बघायचं. हाडामासाचा प्रश्न नाहीये, बाबांनाही हाडमास नाहीये, तर देहभान येणार नाही त्याच्यामध्ये. फरिश्ता रूपामध्ये बाबांना आपण भेटायचंय, बाबांच्या गोदीमध्ये जायचंय. बाबा बिल्कुल आनंदाचा अनुभव करवेल, आपल्याला शक्ती भरेल आपल्यामध्ये. क्योंकि हम इस समय बाबा ने हमको दत्तक लिया है, हम बाबा की गोदी के बच्चे, छोटा सा बच्चा बन जाना है. और फिर बाबा म्हणता है स्वर्ग का वर्षा देने के लिए मैं तुम्हें लायक बनाता हूं, साथ में ले जाऊंगा, इसलिए इस पुरानी दुनिया से जीते जी मरना है. या पुराण्या दुनियेचं हे सगळं होणार आहे. खराब दुनिया झालेली आहे, तर तिचा प्रभाव आपल्यावरती येऊ द्यायचा नाही. म्हणून बाबा ही आपल्याला आठवण करून देत असतो की जिते जी मरण आहे. मृत्यू झाल्यानंतर त्याला काही देणं घेणं नसतं. किती वादळ आलं, किती काय झालं, कोण काय करतोय, कोण काय करतोय, काही देणं घेणं नसतं जेव्हा तो शरीर सोडतो. तर तसं बाबा म्हणताय वातावरण किती बिघडू द्या, परिस्थिती कशी असू द्या, व्यक्ती कशी असू द्या, कोणत्याही प्रकारची तुमच्या समोर समस्या असू द्या, तुम्ही असं समझा कि मैं बिल्कुल आत्मा हूं, शरीर से अलग हूं. जो कुछ भी हो रहा है शरीर के साथ हो रहा है, मैं अलग हूं, मैं आत्मा अलग हूं. तर ही सगळी जी परिस्थिती येणार आहे पुढे चालून, त्यासाठी बाबा आपल्याला तयार करतो. आणि जे तयार होणार नाहीये बाकीचे बच्चे,
ज्यांच्यापर्यंत हे ज्ञानच पोहोचलेलं नाही, जे ज्ञानच घेत नाहीये, ते खूप परेशान होतील त्यावेळेला. आणि बाबा ते त्या वेळेला आपण स्थिर राहावं, सेवा करावी, भाग्य बनवावं म्हणून बाबा आतापासूनच आपल्याला पहिलेच तयार करतो की ती जी स्थिती नंतर येणार आहे त्याची प्रॅक्टिस तुम्ही आत्ताच करायची. गृहस्थ व्यवहार में रहते पवित्र बन बाप का बनना है. हम वहां के रहने वाले हैं, फिर सतयुग में सुख का पार्ट बचाया. यह बातें बाप समझाते हैं, शास्त्रों में तो है नहीं. अब बाप बैठ तुम आत्माओं को पवित्र बनाते हैं, आत्मा की मैल निकालते हैं, तुमको ज्ञान का तीसरा नेत्र मिलता है. तो बाबा म्हणते हम वहां के रहने वाले, हम परमधाम के रहने. हम कहां से आए हैं? भक्ती मार्गामध्ये या प्रश्नाचं उत्तर नाही, नेमकं कुठून आलेलं ते उत्तर बाबाने दिलं. नंतर फिर हमने सतयुग में सुख का पार्ट बजाया, सतयुगामध्ये सुखाचा पार्ट बजावला. यांनी काय लिहिलं शास्त्रामध्ये? सुख दुःख सगळं पहिल्यापासूनच आहे. बाबा काय म्हणतात? परमधाम से आए हो, नीचे आए तो बहुत सुख में रहे हो. खूप सुख आहे आपल्या भाग्यामध्ये. हे नंतरचे हिशोब जे आपण बनवले द्वापर नंतर, त्यामुळे ते दुःख थोडं वाटायला आलं, बस तेवढंच. पण आपण खूप सुख बघितलेलं आहे, खूप सुखामध्ये राहिलेलं, आणि पुन्हा रिपीट व्हायचंय. ते पुन्हा आपल्याला स्वर्गामध्ये यायचंय, परमधाममध्ये जाऊन स्वर्गामध्ये यायचंय. अब बाबा म्हणताय मैं तुम्हें पवित्र बनाता हूं, तुम्हारे पर जो विकारों की मैल चढ़ी है वो निकालता हूं. बाबा के रंग में हम रंग जाते हैं तो विकारों की मैल ऑटोमेटिक निकलती जाती है. और बाबा ने इस हमें पुरुषार्थ करने के लिए ज्ञान का तीसरा नेत्र दिया है, और उस आधार से पुरुषार्थ करके हम विकारों से दूर होते जाते हैं और गुणों को अपने अंदर भरते जाते हैं. विकारी तो सभी हैं, भले सन्यासी घर बार छोड़ निर्विकारी बनते हैं, फिर भी जन्म विकार से लेकर फिर निर्विकारी बनने के लिए संन्यास करते हैं. संन्यास बाबा म्हणतात हे जे संन्यासी आहे हे एका जन्मासाठी नाहीये, मागच्या जन्मामध्ये त्यांनी संन्यास घेतलेला आहे. मग बाबा म्हणताय फिर वो घरबार छोडकर निर्विकारी बनते, मग जन्म पुन्हा विकारी पद्धतीने, आणि नंतर पुन्हा निर्विकारी बनण्यासाठी पुन्हा पुढच्या जन्मामध्ये संन्यास घ्यावा लागतो. त्यांना घेतात तसे त्यांच्यामध्ये ती भावना उत्पन्न होते, वैराग्य उत्पन्न होतं. जन्म ले, अपने को अपवित्र समझ, फिर पवित्र बनने के लिए संन्यास करते हैं. तुम तो एक ही बार पवित्र बन देवता बनते हो, तुमको फिर संन्यास नहीं करना पड़ेगा. तो उनका संन्यास अधूरा हुआ ना. बाबा म्हणतात जे संन्यासी गुरु महाराज हे सगळे आहेत त्यांचा संन्यास तर अधुरा आहे. मागच्या जन्मामध्ये संन्यास घेतला, पुन्हा इथे येऊन मग इथंच पुनर्जन्म घ्यायचा आहे, इथं विकारांद्वारे जन्म झाला, मग ही अपवित्र दुनिया बघितली, पुन्हा त्यांच्यामध्ये वैराग्य उत्पन्न होतं, पुन्हा संन्यास घेणार. तुमचा संन्यास बाबा म्हणताय त्यांचा संन्यास हा अर्धवट संन्यास आहे. तुमचा जो संन्यास आहे तुम्ही एकदाच संन्यास घेता सगळ्या दुनियेचा, दुनियेपासून तुम्ही बिलकुल फरिश्ता स्थितीमध्ये येऊन जाता, अलग होऊन जाता, त्याच्यामध्ये अटकत नाही, तर तुम्ही देवता बनून जाता. हा बेहदचा संन्यास बाबा आपल्याला शिकवतो, हा पूर्ण संन्यास आहे. आणि हा संन्यास घेऊन आपण सतयुग आणि त्रेतायुगामध्ये 20 जन्मासाठी आपण देवता बनून जातो. एकाच जन्मामध्ये काही काळासाठी संन्यास घेतो आपण, आणि तो पण घरग्रस्तमध्ये राहून कमळाच्या फुलासारखं राहतो, विकारांपासून दूर राहतो, आणि आपण देवता बनून जातो जन्मजन्मांतरासाठी. तो हमारा है फुल संन्यास, उनका है आधा संन्यास. यह स्कूल भी है, रोजाना नई नई बातें निकलती है. कहते हैं आज गुह्य ते गुह्य सुनाता हूं, नहीं सुनेंगे तो धारणा कैसे होगी. अब बाप बैठ समझाते, तुम मेरे बने हो तो शरीर का बांध छोड़ो, मैं गाइड बन आया हूं वापिस ले जाने. तो बाबा म्हणता ये स्कूल है, ये बाबा का स्कूल है. आणि बाबा रोज काही ना काही वेगळं सांगतो, किंवा मग एखादा पॉइंट थोडा वेगळ्या पद्धतीने सांगतो, त्यामुळे आपल्याला टच होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये ते तो पॉइंट ऐकून आपला पुरुषार्थ वाढू शकतो, पुरुषार्थामध्ये तीव्रता येऊ शकते, काही खूप मोठा बदल होऊ शकतो एका पॉइंटमुळे. म्हणून बाबा म्हणताय की रोज ऐकायला पाहिजे, हे रोजचा हा अभ्यास आहे. मी रोज तुम्हाला काहीतरी वेगळं सांगतो, नव्या पद्धतीने सांगतो, नवीन काहीतरी सांगतो, ज्यामुळे तुम्हाला पुरुषार्थामध्ये चालना मिळते, तुम्ही धारणा करू शकता. नाही ऐकलं तर धारणा नाही होऊ शकत.
तर आता हा प्रत्येकाचा प्रश्न आहे, आपण किती महत्व द्यायचं मुरलीला. आपण बघतोय की कामं असले तर मग मुरली कॅन्सल होऊन जाते काही बऱ्याच जणांची. तसं नाही व्हायला पाहिजे. बाबा म्हणतात हे स्कूल आहे, आणि म्हणून जे कॅन्सल करतात मुरलीला त्यांना आपलं काम आहे समजवणं की मुरली जरुरी है, बाकी सब करो, 23 घंटे तुम्हारे है, पण मुरली आवश्यक आहे. कारण आणि मुरली कधी बंद होईल, कधी पुन्हा बाबा हे सगळं कॅन्सल करेल, काही सांगता येत नाही. जोपर्यंत बाबांनी ठेवलेले मुरली क्लास तोपर्यंत त्याचा उपयोग सगळ्यांनी घेतला पाहिजे. आपण आपलं काम आहे, जे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांना आपण सांगायला पाहिजे की मुरली आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मुरली, क्योंकि ये बाबा की नजर रहते. जहां पर हम मोबाईलमध्ये मुरली ऐकणं, त्याच्यामध्ये बाबांची शक्ती नाही मिळत. मोबाईलमध्ये मुरली सगळीकडच्या मुरली आपण ऐकू शकतो, पूर्ण भारतातल्या जगभरातल्या मुरल्या मोबाईलमध्ये ऐकू शकतो आपण त्या दिवशी चाललेली, पण त्याच्यामध्ये ताकद नाहीये. बाबा तेवढी ताकद नाही भरत. आपण खूप त्या भावनेने जर बसून ऐकतोय तर मग ती गोष्ट वेगळी आहे. खूप भावनेने. मग मोबाईलवरती जर ऐकायचे तर खूप व्यवस्थित शांतपणे बसून आपण जर मुरली ऐकली तर त्याचा परिणाम होऊ शकतो. ज्यांना शक्यच नाहीये, ज्यांना सेंटरवर पोहोचणं शक्य नाहीये पूर्ण जगभरामध्ये, तर ही व्यवस्था केलेली बाबांनी की मोबाईलवर ऐकू शकता, पण मग ते पूर्ण भावनेने बसायला पाहिजे, काही डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, जसं आपण क्लासमध्ये बसतो तसं त्या पद्धतीने. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे मुरली रोजची, क्योंकि बाबा म्हणतात ये क्लास है, ये कॉलेज है. तर आपण तर आज आलेले ते एवढ्या पावसामध्ये आलेले ते एवढे महानच बच्चे बाबांचे मुरली ऐकण्यासाठी जे आलेले, पण बरेच जण कामामुळे कॅन्सल करतात. त्यांना आपण थोडं सांगायला पाहिजे. यहाँ तुम बच्चे सागर के पास आते हो रिफ्रेश होने, यहाँ तुम सम्मुख ज्ञान डांस देखते हो, दिखाते हैं गोप गोपियों ने कृष्ण को डांस कराई, यह बात इस समय की है. गोप गोपी आपण बाबांचे बच्चे, आणि मग जेव्हा आपल्याला बाबा बघतो तेव्हा त्याचा ज्ञान डान्स चालू होतो. तो आनंदामध्ये या सगळ्या सुंदर सुंदर गोष्टी आपल्याला सांगतो. तो गोप गोपियों ने बाबा को ज्ञान डांस कराया. बाबा को मजा आता है बच्चों से बात करने में. जब बाबा देखता है बच्चे हैं तो बाबा को मजा आता है और बहुत आनंद से बाबा ये सारी ज्ञान की बातें सुनाता है. तर त्याचे यादगार भक्ति मार्गामध्ये दाखवलेले की गोप गोपियों ने कृष्ण को डांस करने लगाया. यह बात इस समय की है. चात्रक बच्चों के सामने बाप की मुरली चलती है. बच्चों को भी सीखना पड़े, फिर जो जितना सीखे समझाना है. बेहद के बाप से स्वर्ग का वर्षा लो. हे भगवान कहते हो वह तो है रचयिता, जरूर स्वर्ग ही रचेंगे. यह एक ही बाप है जो स्वर्ग रचते हैं. वो फिर आधा कल्प चलता है. बाबा तुम्हें कितने राज समझाते हैं. बच्चों को मेहनत कर धारणा करनी है. स्वदर्शन चक्र का राज भी बाबा ने कितना साफ बताया है. 84 जन्मों के चक्र को ब्राह्मण ही याद कर सकते हैं. यह है बुद्धि का योग लगाकर चक्र को याद करना. परंतु माया घड़ी घड़ी योग तोड़ देती है, विघ्न डालती है. सहज हो तो फिर सब पास कर ले. बाबा म्हणताय परीक्षा होणार, माया विघ्न टाकणार, तुम्हाला स्वदर्शन चक्र फिरवत राहायचंय, आपला पुरुषार्थ चांगल्या प्रकारे करत राहायचंय. जर सहज असतं तर बाबा म्हणताय सगळे पास झाले असते. सहजता नाहीये, अटेन्शन तर द्यावं लागतं, लक्षपूर्वक तर करावं लागेल. असं नाही की होऊन जाईल, आपण पास होऊन जाऊ, आपला पुरुषार्थ आपण करू, होईल, बघू, असं नाहीये. बाबा म्हणताय सहज अगर हो तो फिर सब पास हो जाएंगे और लाखों की माला बन जाएगी. लाखों की माला बन जाएगी. इतक्यांना थोडी जागा येते, तर इतक्यांना थोडी मोठे पद देता येणार नव्या दुनियेमध्ये. यह तो ड्रामा ही कायदे अनुसार है. मुख्य है 8, उनमें फर्क नहीं पड़ सकता. त्रेता के अंत में जितने प्रिंस प्रिंसेस है सभी मिलकर जरूर यहाँ ही पढ़ते होंगे. तर बाबा म्हणताय की इथंच सगळी राजधानी तयार व्हायची. सगळे राजकुमार राजकुमारी जे सतयुगाच्या स्टार्ट पासून आहे त्रेतायुगाच्या अंतपर्यंत आहे, ते सगळे इथंच अभ्यास करताय, मुरलीचाच अभ्यास करताय. मुरलीच्या द्वारेच ते राजकुमार राजकुमारी बनणार आहे. तर लाखो तर पास नाही होऊ शकत, सगळे तर पास होणार नाही, काही काहीच होणार आहे. ते काही काही मध्ये आपला नंबर लावायचा आहे आपल्याला. सगळे नाही होणार आहे, सगळ्यांना चान्स नाहीये. सगळे राजकुमार राजकुमारी कसे बनतील, इतके राजाही पण तिथं नाहीये.
इतके राजघराणे पण तिथं नाहीये. तर जितके काही आहे त्याच्यामध्ये आपला नंबर जर आपल्याला लावायचा आहे तर बाबा जे सांगतो तसं आपल्याला ऐकायचं, तसं करायचं. यहां ही किंगडम स्थापन होती है. बाबा म्हणते राजधानी इथंच स्थापन होती, पार्ट इथंच निश्चित होणार आहे. बाप ही किंगडम स्थापन करते और कोई प्रिसेप्टर किंगडम नहीं स्थापन करते. राजधानी राजाई बाबाच फक्त स्थापन करतो. बाकी कोणतेही धर्मपिता आले तर त्यांनी आपला धर्म बनवला, आपले जे शिकवलं त्यांना कशा पद्धतीने राहायचंय, कशा पद्धतीने जीवन जगायचंय, त्यांनी त्यांच्या पद्धतीने ती कला दिली त्यांना आणि तो धर्म स्थापन झाला. पण राजाही नाही स्थापन केली त्यांनी. बाबा काय करतो, धर्म पण म्हणजे त्या तिथे जे राहणार आहे त्यांना देवत्व देतो, त्यांच्यामध्ये दिव्यता पण भरतो, म्हणजे तो देवी देवता धर्म पण बनवतो आणि त्यासोबत राजाही पण. देवी देवता आहे त्यांनाच राजा पण बनवतो या दुनियेचा. यही बड़ा वंडरफुल राज है. सतयुग में लक्ष्मी नारायण का राज्य कहां से आया? कलयुग में तो राजा है नहीं, अनेक धर्म है, भारतवासी कंगाल है. कलयुग की रात पूरी हो, दिन शुरू हुआ और बादशाही चली. तो बाबा म्हणते कलयुग पूरा हो जाएगा, सतयुग स्टार्ट हो जाएगा, श्री कृष्ण का जन्म हो जाएगा, बड़ा हो जाएगा और गद्दे पे बैठ जाएगा, बादशाही चालू. लेकिन वो फिर बादशाही कैसे, कोणाला माहिती नाही की कशा पद्धतीने ती बादशाही त्याला प्राप्त झाली. दुनियावाल्यांना हे माहितीच नाहीये. लेकिन बाबा यहां पर आकर राजा महाराजा बना देता है और फिर कलयुग समाप्त होकर वहां वो राजाई चालू हो जाते. असं नाही की तिथं जाऊन शिकतील, तिथं जाऊन बनतील, तिथं जाऊन भाग्य बनवतील. इथं सगळं होऊन जातं फायनल आणि नंतर मग महापरिवर्तन होतं. आत्मे परमधाम मध्ये जाऊन थोडी विश्रांती घेऊन येतात आणि खाली त्यांचा पार्ट चालू होऊन जातो जो रेकॉर्ड झालेला आहे इथंच. अच्छा, मात पिता बाप दादा बच्चे सारी फॅमिली इकट्ठी बैठी है. बाबा म्हणताय परिवार, परिवाराच्या भावनेने बाबा बघतो आपण बाबांच्या परिवाराचे, तर त्या भावनेने बाबा म्हणताय कि मात पिता बाप दादा बच्चे सारी फैमिली इकट्ठी बैठी. हमारा ये परिवार है, नया ईश्वरीय परिवार है और हम सब बाबा के सामने बैठे हैं. तो मीठे मीठे सिक्की लधे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते. वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, बाप समान सभी को रिफ्रेश करने की सेवा करनी है. बाबा ज्ञानाने आपल्याला रिफ्रेश करतो, आपण पण सगळ्यांना ज्ञानाने रिफ्रेश करायचे. ज्ञानाचे पॉइंट्स सांगायचे, थोडंसं टचिंग द्यायचे, त्यांना थोडंसं समजून सांगायचंय, आयडियाने युक्तीने समजून सांगायचंय. जो बाबा के बच्चे नहीं बने हैं उनको भी धारणा की बातें, ज्ञान की बातें हम बता सकते. कसं सुखामध्ये राहायचंय, कसं शांत मन ठेवायचंय हे तर समजून सांगू शकतो आपण. कसं आनंदामध्ये राहायचंय, स्थिर राहायचंय, जे व्हायचंय ते होणारच आहे, आपण कसं स्थिर राहायचं ते हे सांगून आपण त्यांना रिफ्रेश करू शकतो. जे ज्ञानी बच्चे, बाबांचे बच्चे ते ढिल्ले झालेले, त्यांनाही आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगून रिफ्रेश करायचंय. जसं बाबा आपल्याला रिफ्रेश करतो, रोज रिफ्रेश करतो, अपन पण ती सेवा करायची है. चात्रक बन, ज्ञान डांस करनी और करानी है. ज्ञान डांस करनी भी है और करानी भी. हमें खुद ने भी ज्ञान का मजा लेना है और दूसरों को भी मजा लेने देनी है उसकी. इस शरीर का भान छोड़ पुरानी दुनिया से जीते जी मरना है. अशरीरी रहने का अभ्यास करना है. स्वयं को स्वर्ग के वर्षे का लायक भी बनाना है. तो हमें इस शरीर का भान छोड़ना है, आत्मिक स्थिती में रहना है आणि त्या स्थितीमध्ये राहून शरीराची काळजी घेऊन शरीरामध्ये राहत असताना असा पुरुषार्थ करायचा आहे की जास्तीत जास्त वारसा हक्क आपल्याला मिळाला पाहिजे. तर हा बॅलन्स बाबा आपल्याला शिकवतो. शरीरामध्ये राहायचंय, शरीराला सांभाळायचंय, पण शरीर भानामध्ये नाही राहायचंय. मी आत्मा आहे, चैतन्य शक्ती आहे आणि हे खूप सुंदर शरीर, भले 84व्या जन्माचं जडजडीभूत अवस्थेमधलं शरीर आहे,
पण सुंदर का? कारण या शरीरामध्ये राहत असताना मला बाबा भेटलेला आहे. त्यामुळे त्या अर्थाने माझं हे शरीर सुंदर शरीर आहे. तशी खराबी आहे सगळी, पण त्या अर्थाने जर आपण बघितलं की बाबा मिळाला मला या शरीरामध्ये राहत असताना, जो मी देवता बनेल इतकी कंचन काय असेल त्यावेळेला सुद्धा बाबा मला भेटणार नाही. त्याची आठवण सुद्धा नाही किंवा त्याची माहिती सुद्धा नाही, विचार सुद्धा नाही त्याच्याविषयी. पण या शरीरामध्ये राहत असताना मला बाबा भेटलेला आहे. तर हे शरीर खूप भाग्यशाली शरीर आहे आणि या भाग्यशाली शरीराची मला काळजी घ्यायची. ही गाडी आहे माझी, या गाडीमध्ये राहून मला स्पीड पकडायची आहे, पुरुषार्थाची स्पीड पकडायची आणि आपल्या जी मंजिल आहे सतयुग लक्ष्मीनारायण सारखं बनायचंय ते बनायचंय या गाडीमध्ये राहून. म्हणून गाडीला सांभाळायचं, पण मी गाडी नाहीये, मी ड्रायव्हर आहे. या स्थितीमध्ये राहून आपल्याला खूप चांगला सुंदर पुरुषार्थ करून श्रेष्ठ भाग्य निर्माण करायचे स्वतःसाठी. वरदान. होली के अर्थ स्वरूप में स्थित हो, सच्ची होली मनाने वाले हाईएस्ट होलीएस्ट भव. होली अर्थात जो कुछ हुआ वह हो गया, हो लिया. जो सीन हुई, हो ली अर्थात बीत गई. बीती को बीती करने के लिए सदा ड्रामा की ढाल को यूज करो. बाबा म्हणताय होली. होली या शब्दाचा एक महत्वाचा अर्थ बाबा म्हणताय जो कुछ हुआ हो गया. ड्रामा की ढाल वापरा बाबा म्हणताय. ही ड्रामा रूपी ढाल समोर करायची. जे झालं का झालं त्याच्या टेन्शन मध्ये नाही यायचं. असं व्हायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं. बाबा म्हणताय ड्रामा की ढाल आगे कर दो और मन को समझा दो. हो गया ड्रामा में यही था, निश्चित था वो, कोणी बदलू नाही शकत. या सेकंदामध्ये काय विचार करायचा तो माझ्या हातामध्ये. मग हे काही परिस्थिती आली, काही प्रॉब्लेम आला, काही संकट आलं आपल्यावरती, त्यासाठी ड्राम्याची ढाल वापरायची. दुसरी की पुरुषार्थामध्ये आपण जे काही केलं आतापर्यंत, झालं ते झालं, होली झालं ते झालं. आता इथून पुढे मला चांगला पुरुषार्थ करायचा आहे. जे झालं मी अजून करायला पाहिजे होतं, माझ्याकडून नाही झालं, माझ्याकडून धारणा नाही झाल्या, मी नाही करत, मी मुरलीला नाही येत, असे वेगवेगळे प्रकारचे विचार येतात मनामध्ये की मग आपल्याकडून नाही होणार, आपलं तेवढं भाग्य नाहीच आहे. तर या होळीच्या दिवशी त्याला पण होली करून टाकायचं. जे झालं ते झालं, इथून पुढचा पुरुषार्थ तर आपल्या हातात आहे. बाबांनी आपल्या हातामध्ये भाग्य बनवण्याची कलम दिलेली. जेवढं लिहायचं तेवढं अजून लिहू शकतो आपण. ती शाई संपलेली नाही, ती कलम जी दिलेली बाबांनी आपल्या हातामध्ये. अजून संगमयुग आहे, चालू आहे. आपण इथं आहे, बाबा आहे, बाबांचा पाठ सुरू आहे. ब्रह्मबाबा फरिश्ता स्थितीमध्ये, गुलजार दादीवरती बसलेले आहे. तर सगळं आहे. मम्मा ऍडव्हान्स पार्टीच्या हेड बनून सगळ्या नव्या दुनियेची तयारी करते. सगळं चालू आहे. म्हणून अजूनही आपल्याला चान्स आहे की आपण आपलं भाग्य चांगल्या प्रकारे बनवू शकतो. मोठ्यात मोठं भाग्य आपण स्वतःसाठी लिहू शकतो. तर पुरुषार्थासाठी पण काय करायचंय, हो गया लेकिन आज के बाद मुझे बहुत अच्छा पुरुषार्थ करना है, श्रेष्ठ जीवन बनाना है. होली का रंग पक्का तभी लगता है जब हर वक्त याद रहता है कि होली जो बीता हो गया. वह कभी ड्रामा की कोई भी सीन देखते, क्यों, क्या, कैसे, इन प्रश्नों में उलझते नहीं. सदा ज्ञान मंथन कर अपनी होलीएस्ट और हाईएस्ट स्टेज बना लेते हैं. बाबा म्हणताय उलझना नाही, क्यों हुआ, कैसे हो, स्वतःला आता खराब नाही करून घ्यायचंय. मनामध्ये कचरा नाही भरायचा. खूप कचरा भरत आलो आपण. आता कचरा ठेवायचंच नाही. काय जो है वो है, वर्तमान काळामध्ये राहायचंय. आता काय, या क्षणाला काय करायचंय मला, बस काय आवश्यक आहे ते करायचंय. बाकी मागे काय करायला पाहिजे होतं, कोणी काय करायला पाहिजे होतं, किंवा मी काय करायला पाहिजे होतं, किंवा असं व्हायला पाहिजे होतं, त्यामध्ये नाही जायचंय. बाबा म्हणताय उस उलझन से खुद को अभी दूर करो, सदा ज्ञान का मंथन करो, ड्रामा की ढाल सामने रखो, अपने पुरुषार्थ पर नजर रखो, कमल के फूल जैसा रहो और अपना भाग्य बनाओ. इतना अच्छा भाग्य बनाओ कि बाबा म्हणताय होलीएस्ट और हाईएस्ट स्टेज बना लो. अति पवित्र स्थितीमध्ये पोहोचा आणि सर्वोच्च स्थितीमध्ये पोहोचायचं. स्लोगन. सबसे बड़े धनवान वह है जिनके पास पवित्रता का सर्वश्रेष्ठ खजाना है.
धनवाला ज्याच्याकडे स्थूल धन आहे, पैसे नोटांचं धन आहे, प्रॉपर्टीचं धन आहे, गाडी बंगला आहे, खूप काही है, वो धनवान नहीं है। धनवान कौन है? जिसके पास पवित्रता का सर्वश्रेष्ठ खजाना, जो पवित्र आहे, ज्याची स्थिती पवित्र आहे, जो 5 विकारांपासून दूर आहे, त्याच्यासारखा धनवान या दुनियेमध्ये कोणीच नाही। आणि पवित्रतेला काय म्हटलेलं आहे? पवित्रता सुख शांती की जननी है। तो सुखी राहील, शांत स्थितीमध्ये राहील जो पवित्र आहे, ज्याने 5 विकारांचा त्याग केलेला आहे। तर हे पवित्रता रूपी धन आपल्याला जमा करत चालायचंय, हा खजाना आपल्यामध्ये आणायचा आहे, बाबांकडून घ्यायचा आहे, आपला जो आहे त्याला जागृत करायचंय। तो पवित्रता सर्वश्रेष्ठ स्थिती है, सर्वश्रेष्ठ अवस्था है संगम युग की। 5 विकारांना आपल्याला कंप्लीटली समाप्त करायचंय। अच्छा, ओम शांति। कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो, सोच समझ कर बोलो, दुआएं दो, दुआएं लो, सुख दो, सुख लो। ओम शांति।